तर आता जाऊया आपण गिरगावमध्ये आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, गिरगावमधल्या शोभायात्रेचा उत्साह, चैतन्य हे काही औरच असतं। केवळ गिरगावकरच नाही तर अनेक मुंबईकर, आता तर देश विदेशातील अनेक पर्यटक ही शोभायात्रा अनुभवण्याकरता, पाहण्याकरता गिरगाव गाठतात। छोटासा मावळा इथे आहे, एक शंकराच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतोय। काय सांगाल, कधीपासून इथे येता आणि कुठून आलात तुम्ही? अंधेरीवरून आलोय, पण हा माझा भाचा हा इथे राहतो आणि याची आई मागे आहे। तू श्रीकृष्ण झालेला आहेस, काय सांगशील? तुला माहिती आहे, तुला कधीपासून तयारी करायला घेतली या सगळ्या गोष्टी? 6:30 कोणी तयारी केली तुझी? मम्मी आणि तुला माहिती आहे श्रीकृष्ण कोण होते? नाही बरं, तू कधीपासून इथे सहभागी होतोस या शोभायात्रेमध्ये आणि राहतोस कुठे तू? बट कसं गिरगाव गावातच राहतोस। आणि मला सांग, तुला किती वेळ लागला या सगळ्या गोष्टी तयारी करण्यासाठी? नाही माहिती। आपण पुढे जाऊया। आपण इथे पाहतोय छान अशी त्याची गाडी आहे, छान सजवलेली आहे आणि छान मावळा आपल्याला इथे पाहायला मिळतोय। काय सांगशील, तू कधीपासून इथे आहे? वर्ष आहे तुम्ही या शोभायात्रेमध्ये सहभागी होत आहे? मी इथेच राहते, गिरगावातच राहते आणि माझं हे 5वं वर्ष आहे मी भाग घेते आहे सलग। मागच्या वर्षी मी जिजाबाई होती। सावित्रीबाई फुलेंची तुम्ही थीम घेतलेली आहे, काय संदेश देण्याचा प्रयत्न आहे? संदेश असा काही नाही, मी मानवंदना त्यांना देण्यासाठी हा प्रयत्न छोटासा केलेला आहे, कारण त्यांच्या इतकं तर आपल्याला करता येणार नाहीये, पण त्यांच्यामुळेच आज आपल्याला हे स्वच्छ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।